नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगानं नवी मुंबईमध्ये 111 उमेदवारी अर्ज भरलेला आहेत, रिंगणामध्ये आहेत. प्रचार जोरात सुरू आहे. त्या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे 5 उमेदवारी अर्ज भरलेला आहेत. त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मधून दीपक पौरकर म्हणून ते सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याशी बोलूयात. तत्पूर्वी संभाजी ब्रिगेडचे सुद्धा या ठिकाणी पदाधिकारी आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकाऱ्यांशी आपण बोलूया. काय सांगणार आहात सर, एकंदरीत रिपब्लिकन सेनेतर्फे दीपक पौरकर यांना जो उमेदवारी मिळालेला आहे, तुम्ही पाठिंबा दर्शवलेला आहे, काय सांगाल, काय बदल घडेल असं वाटतं? खरं तर दीपक पोहरकर यांच्यासारखा जर कार्यकर्ता नगरसेवक म्हणून या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आले तर इथल्या लोकांचं सोनं होईल. कारण संभाजी ब्रिगेड असेल किंवा रिपब्लिकन सेना असेल, ही तळागाळातील लोकांसाठी काम करणारी संघटना आहे, पक्ष आहे. शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेला अनुसरून शोषित, पीडित, कष्टकरी समाजासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी ही संघटना गेले 27 ते 28 वर्ष काम करत आहेत. दीपक भाऊ हे माझे सहकार्य आहेत आणि त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून या नवी मुंबईमध्ये काम केलेलं आहे. त्यांचा आवाका फक्त या प्रभागापुरता मर्यादित नाही, परंतु प्रभागामधून जी चुरशीची निवड आहे त्यासाठी ते उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांनी एका आमदाराला लाजवेल असं काम या 15 वर्षामध्ये केलेलं आहे. खिशामध्ये पैसे नसताना सुद्धा या येथील प्रभागातील लोकांची त्यांनी अडीअडचणीला मदत केलेली आहे. आरोग्याविषयी संबंधित असेल, पोलीस प्रशासनाशी संबंधित असेल किंवा या पालिकेच्या संबंधित असतील, त्यांनी कोणत्याही माणसाला त्यांच्या दारामध्ये आला असताना त्यांना परत पाठवलं नाही. त्यांना जे शक्य आहे ते त्यांनी काम केलेलं आहे. तर एकंदरीत नवी मुंबईमध्ये जे राजकारण सध्या सुरू आहे, तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहात, प्रचार सुरू आहे, राज्यामध्ये युतीमध्ये आहेत, परंतु नवी मुंबईमध्ये एक दुसऱ्यांवरती घाणेरड्या प्रकारचा चिखलफेक करताना दिसतंय. याकडे तुम्ही कसं बघता? राजकारण म्हटलं तर आज असा विषय झाला आहे की राजकारण म्हणजे गजकारण हा विषय झालेला आहे. तर तुम्ही एकदम प्रश्न खूप भारी विचारला आहे की राजकारणामध्ये सर काय माहिती आहे का, काहीच म्हणजे हे तथ्य नाही आहे की कोण कोणासोबत युती करेल सांगता येत नाही. आज BJP MIवर इतक्या जोरात प्रहार करते की म्हणजे तो शब्द सांगू शकत नाही की फक्त दिवस रात्र हिंदू मुस्लिम करणार. MIMचा विषय असेल किंवा कुठल्याही रिपब्लिकन पार्टी असेल किंवा रिपब्लिकन सेना असेल, अशा छोट्या मोठ्या संघटना असेल, पक्ष असेल, त्यांना डावल्याचं काम नेहमी करते. या ज्या शिवसेना असेल किंवा BJP असेल, या हे जे मोठे पक्ष आहेत. परंतु झालंय काय की जर ज्या ठिकाणी एखाद्या उमेदवाराला जिंकून आणत असेल आणि त्या ठिकाणी जर BJP आणि MIM एकत्र येत असेल तर त्या ठिकाणी MIM आणि BJP एकत्र येते. आपण बघितलं की अकोल्यासारखा जो शहर आहे, जो गड आहे, जो वंचित बहुजन आघाडी असेल, त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसवरती एकमेकावरती एक चिखलफेक करतात. परंतु तिथे सुद्धा युती झालेली आहे. इथे अनेक वेळा आपण बघितलं नगर परिषदमध्ये BJP सोबत युती झाली. मी स्वतः अकोल्याचा रहिवासी आहे आणि शेगाव माझं एक गाव आहे. नवी मुंबईत त्या ठिकाणी असंच झालेलं आहे की साहेबांनी सांगितलं जर रिपब्लिकन सेनेला शिवसेनेनं जर जागा सोडल्या नाहीत तर आपले उमेदवार हे आम्ही रिंगणात उतरू. त्यानंतर ज्या ठिकाणी तुमचे उमेदवार आणि आमचे उमेदवार एकत्र लढत असेल त्या ठिकाणी निश्चित मी तुमच्यासाठी येणार. परंतु आमच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होऊ नये त्यासाठी मी त्यांच्यासोबत आहे आणि त्यांना उमेदवार देऊन मी त्यांना निश्चित लढवणार. साहेब या ठिकाणी आले होते आणि रॅली सुद्धा निघाली. एकंदरीत जे प्रस्थापित पक्ष आहेत, दानदांगडे आहेत, त्यांच्याकडे साम दाम दंड भेद सर्व गोष्टीची या ठिकाणी वापर करणार आहेत. तुम्ही कशा पद्धतीने निवडणूक लढवणार? सर, हे जे बलाढ्य राजकीय लोक आहेत त्यांच्याकडे सामदाम दंडभेद आहे, परंतु जो माझा प्रामाणिकपणा आहे त्यापुढे सामदाम दंडभेद चालणार नाही. तुम्ही जे आज माझ्यासोबत जे गर्दी बघताय ती गर्दी पैशाने देऊन आणलेली नाहीये आणि त्यांच्या पाठीमागे जी गर्दी आहे ना ती पैशाने देऊन आणलेली आहे. आणि पैसे देणारे लोक कोणाचे नसतात. जर मी तुम्हाला 1000 रुपये जर देणार आहेत तर तुम्ही येणार माझ्यासाठी, तर माझ्यासाठी जर हे लोक फ्रीमध्ये येऊ शकतात तर फ्रीमध्ये पण सामदाम दंड आम्ही द्यायला तयारच आहे की नाही तयार? तर मी असं म्हणतो की जर तुम्ही पैशाने विकत घेऊन तुम्ही सोल्जर म्हणजे भाड्याने सैनिक सेनापती आणता सैनिक आता ते चालणार नाही. माझ्याकडे फ्री ऑफ कास्ट काम करणारे माझा मित्र परिवार आहे आणि तो मी 15 ते 20 वर्ष झाले तो सांभाळून ठेवलेला आहे. जरी कुठला बलाढ्य व्यक्ती माझ्यासमोर आला, बलाढ्य म्हणजे पैशाने बलाढ्य आहे फक्त, त्या स्वाभिमान त्यांच्याकडे नाही आहे. स्वाभिमानीने आणि प्रामाणिकपणामुळे
ही आमची टीम बलाढ्य आहेत. नवी मुंबईमध्ये एकमेव टीम अशी आहे की संभाजी ब्रिगेड आणि रिपब्लिकन सेना म्हणजे विचारावर फुले शाहू आंबेडकर विचार चालणारी संघटना आहे, ती माझ्या पाठीशी आहे. आणि संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी असते, त्याच्या केसाला पण धक्का लागत नाही सर. पुन्हा तोच प्रश्न घेतो, मतदारांसमोर कोणती विकासाची कामाचे प्रश्न घेऊन तुम्ही जनतेसमोर मतदानासाठी चालता? विकासाची कामे बघा तुम्ही, गेल्या 5 वर्षात ते 10 वर्षात इलेक्शन लागलंच नव्हतं. आणि इलेक्शन जे झालं त्याच्या पहिले 2017 मध्ये इलेक्शन झालं होतं. त्याआधी या ठिकाणी रस्ते असतील, पाणी असतील, घाणीचं साम्राज्य असतील, मच्छर असतील, डेंग्यू, मलेरिया, शिक्षण, आरोग्य, सगळेच प्रश्न बाकी आहेत. तरी मी सर्वच प्रश्न हे सोबत घेऊन मी काम करणार सर, आणि याबद्दलच काम करणार. काय आव्हान कराल सर मतदारांना? मतदारांना सांगणार की प्रामाणिक आणि होतकरू जो तुमच्या संकटात, तुमच्या सुखात दुःखात सहभागी होणार, ज्याला अपॉइंटमेंटची गरज नाही, जो AC मध्ये नसेल, झोपून तुमचं काम करणार नसेल, जो तुमच्या रस्त्यावरती उतरून तुमचं काम बघेल, अशाच लोकांना मतदान करा, अशा लोकांना मदत करा आणि त्याला निवडून आणा, हे आवाहन मी करणार आहे. मगाशी सभेच्या वेळेला बोलताना म्हणाले जिल्हा अध्यक्षांनी की 90% जवळजवळ हे जिंकून येणार होते. आता साहेब आल्यामुळे ते सुद्धा भरून आलेले आहे. काय वाटतं, झेंडा फडकणार? 100% फडकणार साहेब, कारण की सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आहे. त्यामध्ये संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा आहे. पोलीस बॉय संघटना असतील, आमचे किंग ग्रुपचे अध्यक्ष आहेत कौशिक खरात जे ते स्वतः तिथं कांदिवलीहून आले, त्यांची पण टीम इथं जबरदस्त मोठी टीम आहे. तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की माझं 90% काम झालेलं आहे, कारण की खूप मतदार असतात आणि खूप लोक आहेत जे पडद्यामागून मला मदत करत आहे, की ते समोर येऊ शकत नाही. की जे लोक नाराज असतील ते लोक सुद्धा मदत करत आहे. काही लोकांकडे खूप वर्षापासून त्यांचे रिलेशन आहे, तेही लोक मदत करत आहेत. म्हणजे मला स्वतःहून कॉल येत आहेत आणि सांगत आहे की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, परंतु समोर येऊ शकत नाही. मी माझं अंडरग्राऊंडचं काम चालू आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. सर काय आव्हान कराल? आव्हान एवढंच करेन की लोकातून आलेला लोकनेता म्हणजे नगरसेवक हे गरिबातून आलेला आहे. रिपब्लिक सेनेने आमच्या साहेबांना म्हणजे आमचे पौरकर साहेब आमचे मित्र आहेत आणि जवळचं नातं आहे आमचं, तर त्यांना भरघोस मताने निवडून द्या. आणि लोकात काम करणारा, जो रस्त्यावर येणारा आणि रस्त्यावर उतरून काम करणारा, अहोरात्र झटणारा असाच माणूस तुम्ही निवडून द्या, अशीच अपेक्षा बाळगणार. बस, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर अशा पद्धतीनं एकंदरीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या रणांगणामध्ये रिपब्लिकन सेना सुद्धा मोठ्या प्रभावशाली आणि ताकदीनं लढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तुमची प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका. पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज. वंचितांचा इथेच थांबतो. तुर्तास धन्यवाद.